मध्ये मिळून जाईल तुम्हाला. हा रिक्वायरमेंट आयडी आहे 3.3.1.1 हा रिक्वायरमेंट आयडी आहे. त्या डॉट तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये मिळून जाईल. तिसरा आहे सिनेरिओज तुम्ही काय लिहिलेत आणि नंबर ऑफ टेस्ट केसेस यू हॅव प्रिपेअर्ड. म्हणजे हा कॉलम तुम्ही ज्यावेळेस टेस्ट केसेस लिहिताना सपोज ह्या सिनेरिओवर तुम्ही 4 टेस्ट केसेस लिहिलेत तर तुम्ही 4 इथं डिजिट लिहू शकता. ठीक आहे. आणि एका सिनेरिओवरून तुम्ही मल्टिपल केसेस लिहायच्यात गाईज. म्हणजे तुम्हाला जेवढं मॅक्झिमम तुम्हाला टेस्ट करता येईल ना सॉफ्टवेअर तेवढं टेस्ट करायचं. सो ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. सिरियल नंबर, रिक्वायरमेंट आयडी, सिनेरिओ तुम्ही कुठला लिहिलाय आणि नंबर ऑफ केसेस. आता सिनेरिओ कसा लिहायचा आहे ह्या गोष्टीवरून आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय त्यांनी दिले इथं तुम्ही काय केलं हा याच्यामध्ये गेल्यानंतर मग इथून सुरुवात केली 3.1.1. ठीक आहे. हा रिक्वायरमेंट आयडी तुम्ही लिहिला. सिरियल नंबर तर तुम्हाला सांगायची गरज नाही. जसे रिक्वायरमेंट आयडी याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये जे लिहिलेलं आहे 3.1.1 तसं 3.1.1 मी लिहिलं. पण 3.1.1 मध्ये काय लिहिलंय व्हेन द ESS युजर म्हणजे आपण काहीच हा जो प्रोजेक्ट आहे तो ऍडमिन युजरनी बघणार नाही. हा प्रोजेक्ट आपण ESS युजरनी बघणार आहे. त्याचे क्रेडेन्शियल तुम्हाला कसं लॉग इन करायचं काय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो डोंट वरी. तर त्याच्यामध्ये काय लिहिलं व्हेन द ESS युजर लॉग इन इन टू द सिस्टीम फॉर द फर्स्ट टाइम द फर्स्ट थिंग they will see is their personal detail screen as shown in figure 1.1. म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा कुणीही युजर लॉग इन करेल त्याची पर्सनल डिटेल त्याच्या स्क्रीनवरती दिसली पाहिजे. फॉर एक्झाम्पल ही अशी हे एक डमी आहे गाईज. म्हणजे असंच असेल असं नाही त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. तर तुम्हाला मग त्या टेस्ट करून त्या गोष्टी सांगायच्या. आता मग याच्यावरून तुम्ही काय लिहिणार तर ESS युजर लॉग इन इन टू द सिस्टीम. मग याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार मग मी पहिली टेस्ट सिनेरिओ लिहिला. युजरला सगळ्यात आधी गोष्ट करायची युजरला लॉग इन पाहिजे. मग मी पहिला लिहिला 3.1.1 ESS युजर लॉग इन. ठीक आहे. ESS युजर लॉग इन लिहिलं. त्याच्यानंतर आणखी मला समजलं की याच्यामध्ये काय त्याला फर्स्ट टाइम लॉग इन केल्याच्या नंतर त्याला त्याची पर्सनल डिटेल्सच दिसली पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर मग त्याच्यानुसार आणखी एक लिहिलं ESS युजर कॅन व्ह्यू द पर्सनल डिटेल्स. ठीक आहे. हे झालं आणखी एक त्याच्यामध्ये जागायचं. त्याच्यानंतर पुढचं वाचा पर्सनल डिटेल्स म्हणजे हा एक बॉक्स दिसला पाहिजे त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स दिसली पाहिजे. आणि द फॉलोइंग आर द रिस्ट्रिक्टेड फील्ड वेअर द ESS युजर कॅन नॉट मेक द चेंजेस फॉर द फॉलोइंग डिटेल्स नीड टू बी पॉप्युलेटेड द HR ऍडमिन. म्हणजे काही गोष्टी फक्त त्याला एडिट करता आल्या पाहिजे काही गोष्टी त्याला एडिट करता नाही आल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग त्याला मध्ये काय काय एडिट नाही करता आलं पाहिजे. त्याला एम्प्लॉय आयडी एडिट नाही करता आला पाहिजे. SSN नंबर नाही आला पाहिजे. ड्रायव्हिंग लायसन्स नंबर काय असेल बाकी सगळ्या गोष्टी त्याला एडिट नाही करता आल्या पाहिजे. मग त्या गोष्टी आपण इथं म्हणजे काही गोष्टी एडिट करता आल्या पाहिजे. त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स त्याला एडिट करता आली पाहिजे. मग तसं लिहिलंय आपण ESS युजर कॅन एडिट पर्सनल डिटेल्स. ठीक आहे. आणि आणखी हे आहे की बाकी त्याला ह्या गोष्टी खालच्या एडिट नाही करता आल्या पाहिजे. मग त्याच्यानुसार पण सिनेरिओ लिहिला इथं युजर कॅन नॉट एडिट द रिस्ट्रिक्टेड फील्ड्स इन द पर्सनल डिटेल्स. पर्सनल डिटेल्स मधल्या काही गोष्टी त्याला एडिट नाही करता आल्या जसे काही एम्प्लॉय आयडी SIN नंबर बाकी सगळ्या गोष्टी नाही करता आल्या पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही सिनेरिओ मध्ये लिहू नका. ज्यावेळेस तुम्हाला टेस्ट केस लिहायचे त्या गोष्टी तुम्ही त्यावेळेस लिहायच्या. तर सिनेरिओ मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला लिहायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे ह्या गोष्टी 3.1.1च्या आपल्या कव्हर झाल्या एवढ्या. बरोबर. 3.1.1च्या आपण ह्या गोष्टी कव्हर केल्या. आता नेक्स्ट आपला टॉपिक जो मॉड्यूल आहे ते आहे 3.1.2 फोटोग्राफ. फोटोग्राफसाठी काय दिले तुम्हाला त्यांनी बघा. आता द ESS युजर कॅन ऍड फोटोग्राफ ऑफ हिमसेल्फ और हरसेल्फ बाय क्लिकिंग ऑन द फोटोग्राफ ऍट कॉर्नर ऑफ द स्क्रीन अँड स्क्रीन ॲज शोन बिलो. म्हणजे ह्याच कॉर्नरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा ऑप्शन फोटो अपलोड करायचा ऑप्शन शो झाला पाहिजे. हे एक त्याच्यामध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर क्लिक केल्याच्या नंतर क्लिक ब्राउझर अँड देन सिलेक्ट द फोटोग्राफ फ्रॉम द रिलेव्हंट पाथ. म्हणजे तुमच्या सिस्टीम मध्ये असेल किंवा कुठल्याही पाथ मध्ये असेल तर तो तुम्हाला दिला पाहिजे. आणि क्लिक अपलोड अँड वन्स हॅव सिलेक्टेड द पिक्चर म्हणजे अपलोड तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर अपलोड करायचा पण ऑप्शन झाला पाहिजे. दस पिक्चर सिलेक्टेड टू बी पॉप्युलेटेड इन द फोटोग्राफ सेक्शन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पिक्चर सिलेक्ट केला ह्या सुरुवातीला हा तुमचा बॉक्स ब्लँक असेल त्याच्यानंतर तुम्ही अपलोड केल्यानंतर हा फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट झाला पाहिजे. आणखी एक इम्पॉर्टंट नोट आहे गाइस. ही इम्पॉर्टंट नोट आहे. काय नोट यू मे ओनली अपलोड अ मॅक्झिमम साईज ऑफ 1 MB इन JPG PNG आणि GIF फॉर्मॅट. त्याच्यामध्ये पण आहे की तुम्ही मॅक्झिमम 1 MB तुम्ही अपलोड करू शकता फोटो. त्याच्यामध्ये फॉर्मॅट आहे JPG PNG आणि GIF. त्या गोष्टी तुम्हाला फक्त करायच्या. मग त्याच्यानुसार तुम्ही कसं लिहिणार सिनेरिओ ESS युजर कॅन ऍड द फोटोग्राफ. हा एक
याच्यातून तुम्ही लिहिला ESS युजर कॅन ऍड द फोटोग्राफ. हा एक तुमचा टेस्ट सिनेरिओ झाला, हाय लेवल सिनेरिओ होता आपले. त्याच्यानंतर दुसरा एक सिनेरिओ तुम्ही लिहू शकता, ESS युजर कॅन व्ह्यू द कॉन्टॅक्ट डिटेल्स. सॉरी ठीक आहे. एवढ्यासाठी याच्यासाठी जर तुम्ही हा एक लिहू शकता, म्हणजे फोटोग्राफसाठी हा एक झाला. आता नेक्स्ट मॉड्यूलकडे आपण वळू. 3.1.2 झाला आपला. 3.1.3. आता ही गोष्ट तुम्ही म्हणता तुम्ही का मेन्शन नाही केली, तर ही गोष्ट तुम्ही मेन्शन करायची कुठं, ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिनेरिओ लिहिताल. याच्या ह्या टेस्ट सिनेरिओवरून टेस्ट केसेस जेव्हा लिहिताल, त्या गोष्टी तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करायचं. तेव्हा आता सध्या मेन्शन करायची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे. सो एक एक गोष्टी पाहू आपण, डोंट वरी. ठीक आहे. आता 3.3